आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। नागपूरमध्ये नदीपात्रात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय। रामटेकच्या महादुला जवळची ही सगळी घटना आहे। काल ही घटना घडली आहे। शाळेला सुट्टी असल्याने दोघे देखील पोहायला गेले होते। यातील एकाला वाचवण्याच्या नादात दुसरा देखील बुडालाय। वृषभ गाडगे आणि रोहन साऊ साखड्या असं या खरतर चिमुकल्यांची नाव आहेत। पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे देखील बुडाले। आज नदीपात्रात दोघांचेही मृतदेह सापडले। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत। संजय, अतिशय दुःखद अशी घटना घडली आहे नागपूरमध्ये, नेमकं काय घडलं होतं? वर्षा, जसं आता आपण सांगितलं, ही दोन्ही शाळकरी मुलं होती आणि इयत्ता 8व्या वर्गामध्ये शिकत होती। काल आपल्याला माहितीये गणेश चतुर्थीची निमित्ताने सुट्टी असल्यामुळे, शाळांना सुट्टी असल्यामुळे ही मुलं गावानजीकच्या नदीमध्ये पोहायला उतरली होती। तर पहिल्या आधी एक मुलगा गेला, पण तो बुडायला लागला हे लक्षात आल्यावरती दुसरा जो त्याचा मित्र होता तो त्याला वाचवायला गेला आणि असं दोघांचाही बुडून करून अंत झाला। त्यानंतर ही घटना कळल्यानंतर महादुला गावातील, जे रामटेक तालुक्यातील आहे, खेंची तलावाजवळचं हे गाव आहे, पण त्या नदीमध्ये शोधाशोध सुरू झाली, पण त्या दोघांचे मृतदेह आढळून आले नव्हते। हळहळ व्यक्त करण्यात येत होती, पण काही कळलं नव्हतं। पण आज सकाळी पुन्हा गोताखोर आणि SDRF या दोघांच्या टीम्सनी तपास सुरू केला आणि त्यानंतर नदीपात्रामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आलेले आहेत। पोलिसांनी पण याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि दोघांच्या पालकांच्या हाती ते मृतदेह सोपवण्यात आले आहेत। निश्चितच अतिशय दुःखद अशी घटना। खूप खूप धन्यवाद संजय दिलेल्या माहितीसाठी।